वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता घडी पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। राजा रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली हनुमान की जय। काय सुरुवात? श्रीराम स्वय चैतन्य घन देव कार्यात अवतार पूर्ण करावया धर्म संरक्षण मनुष्यपण नटनाट्य। नमामि सच्चिदानंदम सद्गुरु श्री सांब सदाशिवम। येषांचरण सानिध्य जीवा मुक्ता भवंती। बालकांडाचा 11वा अध्याय सुरू आहे आणि विषय इथपर्यंत आलेला आहे। रामचंद्र प्रभूंना उपदेश करावा, कोणी उपदेश करावा? विश्वामित्र आहेत आणि वशिष्ठ आहेत। रामचंद्र प्रभूला वाटतं विश्वामित्रांनी आपल्याला उपदेश करावा। विश्वामित्र सांगतात, रामचंद्रा मी तुला उपदेश करण्याच्या ऐवजी तुझ्या कुलाचे कुलगुरु वशिष्ठ मुनी हेच तुला उपदेश देण्यास योग्य आहेत, त्यांनीच तुला उपदेश दिला पाहिजे। अशा पद्धतीचा मागचा या ठिकाणी वृत्तांत आहे। आता श्री रामचंद्र प्रभूंच्या उपदेशांसाठी वशिष्ठ मुनी रामचंद्र प्रभूला उपदेश देणार आहे। आता याच्यापूर्वी सगळा विषय होऊन गेला की गुरु काय आहे, शिष्याचे लक्षण काय, शिष्य काय आहे, उपदेश कोणाला करावा, कोणी उपदेश करावा, कसा उपदेश करावा, हे सगळा विषय झालेला आहे। आता या माध्यमातून एकनाथ महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहेत, रामचंद्र प्रभू कोण आहेत, रामचंद्र प्रभू स्वरूप त्यांचं काय आहे। आता वशिष्ठ ज्यांना उपदेश करणार आहेत ते रामचंद्र प्रभू आहेत बरं का। मग त्या रामचंद्र प्रभूचं मूळ स्वरूप काय आहे? एकनाथ महाराज या ओवीच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, श्रीराम स्वये चैतन्य घन। रामचंद्र प्रभू कोण आहेत? तर रामचंद्र प्रभू मानव नाहीत, रामचंद्र प्रभू साधारण मनुष्य नाहीत किंवा रामचंद्र प्रभू साधारण जीव नाहीत। हे रामचंद्र प्रभू आहेत। त्यांच्या स्वरूपाची अवस्था सांगत असताना काय सांगितले? चैतन्य घन। चैतन्य घन म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे? त्यांचं स्वरूप एकदेशी नाही, व्यापकत्वानं असणारं त्यांचं स्वरूप आहे। याला महाराजांच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर असं आहे, सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही नाम वर्ण गुण जेथे। असं ज्या रामाचं स्वरूप आहे तो राम आहे, चैतन्य स्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे। कारण जगाचं मूळ अधिष्ठानच तो आहे, त्याच्या अधिष्ठानावरच या जगाची उत्पत्ती झालेली आहे। असं ज्याचं मूळ स्वरूप आहे तो राम अवताराला आलेला आहे। कशासाठी अवताराला आलेला आहे? देव कार्यार्थ। देव कार्यार्थ म्हणजे काय आहे? कारण रावणाने 33 कोटी देव जे आहेत ना, चंद्र इंद्र वरुण अग्नी नैऋती हे जे काही सगळे देव आहेत ना, हे सगळे देव रावणाने बंदीशाळेमध्ये टाकलेले आहेत। त्यांना त्या ठिकाणी कैदेमध्ये ठेवलेलं आहे आणि त्या कैदेमध्ये ठेवलेल्या देवांना मुक्त करण्यासाठी, त्या कैदेमध्ये असणाऱ्या देवांना सोडवण्यासाठी, देव कार्यार्थ देवाचं कार्य करण्यासाठी म्हणजे देवांना रावणाच्या बांधवडीतून मुक्त करण्यासाठी अवतार रामचंद्र प्रभूंनी घेतलेला आहे। तो अवतार कसा आहे? पूर्ण अवतार आहे। अवताराचे प्रकार सांगितले, 6 प्रकार सांगतात, अंश अंशांश कला विकला पूर्ण आणि पूर्णतम। अशा अवतारांच्या
प्रकारांमध्ये पूर्ण स्वरूपाचा अवतार रामचंद्र प्रभूंचा त्या ठिकाणी रामचंद्रांनी घेतलेला आहे. बर, देवाचं कार्य म्हणजे देवांना सोडवायचं, दुसरं कार्य त्या अवतारामध्ये त्यांना करायचं काय आहे? धर्म संरक्षण करायचं आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे त्या अवताराचं प्रयोजन आहे. मी असा अवताराला आलेला खरा कोण आहे? अवताराला आलेला खरा चैतन्य स्वरूप असणारा, चैतन्य घन स्वरूप असणारा, ब्रह्मस्वरूप असणारा, ईश्वर अधिष्ठान असणारा असा तो परमात्मा आहे. पण अवताराला कशाला आलेला आहे? त्या शेवटच्या कडव्यामध्ये, शेवटच्या चरणामध्ये सांगतात, मनुष्यपण नटनाट्य आलाय अवताराला. कोणाच्या अवताराला आलाय? मनुष्याच्या, मानवाच्या अवताराला आलेला आहे. म्हणून काय करायचं आहे? नटनाट्य. नट जसं नाटकामध्ये काम करतो, पण नट नाटकामध्ये काम करत असताना त्या नाटकामध्ये त्याची जी भूमिका आहे ती भूमिका दिसायला जरी सत्य दिसत असेल तर वास्तवामध्ये त्या नाटकामध्ये केलेली भूमिका ही मूळ नटाची भूमिका नसते. नट म्हणून त्या नाटकामध्ये त्यांनी ती भूमिका केलेली असते. तशाच पद्धतीनं रामचंद्र प्रभूंनी मनुष्याचा अवतार घेतलेला आहे आणि मनुष्याचा अवतार घेऊन हे कार्य करण्यासाठी रामचंद्र प्रभू अवताराला आलेले आहेत. मग आता अवताराला आलेल्या मनुष्य रूपामध्ये ज्या भगवंतानं सगुण साकार स्वरूपाचं त्या ठिकाणी रूप धारण केलेलं आहे, त्या स्वरूपाच्या ठिकाणी बोध अवस्था आहे. आता ती कशी आहे? पुढे एकनाथ महाराज त्या ठिकाणी सांगतात की रामचंद्र प्रभूची योग्यता असताना सुद्धा, रामचंद्र प्रभूचा असा अधिकार असताना सुद्धा, रामचंद्र प्रभूचा असं स्वरूप असताना सुद्धा मग याला सद्गुरूची अवस्था का पडली? सद्गुरूची गरज का पडली? त्यांना उपदेश घ्यावं का लागतोय? कारण काय आहे? या सगळ्यांची या ठिकाणी आता पुढे मीमांसा एकनाथ महाराज त्या ठिकाणी सांगणार आहेत. खेळणे पै म्हणविता ज्ञान ब्रह्मी ब्रह्मरस नवे नेऊन अथवा म्हणविता सज्ञान ब्रह्मी ब्रह्मपण अधिक नवे. त्या स्वरूपाचं वर्णन सांगतात. ते कसं स्वरूप आहे? मनुष्यपणाला आलेलं नटनाट्य करणारं ते स्वरूप आहे. पण नटनाट्य करणारं ते स्वरूप आहे, पण त्याची मूळ अवस्था काय आहे? तर त्याची मूळ अवस्था चैतन्य स्वरूप अवस्था आहे. आता त्या चैतन्य स्वरूप असणाऱ्या रामचंद्र प्रभूला आज्ञानी म्हणावं, आज्ञानी म्हणता येत नाही. कारण काय आहे? एकनाथ महाराज पुढे सांगतात, ब्रह्मी ब्रह्मत्वन्यून्य. कारण ब्रह्मस्वरूप असणार आहे आणि ब्रह्मस्वरूप असणारा तो आहे. आणि ब्रह्मस्वरूप असणाऱ्या त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ब्रह्मरसाची न्यूनता असू शकते का? तर ब्रह्मरसाची न्यूनता असू शकत नाही ना. कारण तो ब्रह्म आहे आणि ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्मरसाने पूर्ण परिपूर्ण असणारा तो रामचंद्र प्रभू आहे. आणि परिपूर्ण पूर्णतेने असणारा रामचंद्र प्रभू परिपूर्ण ब्रह्म स्वरूप असल्या कारणाने त्याला अज्ञानी म्हणता येत नाही. बरं बा, अज्ञानी नाही म्हटलं सोडून द्या, त्याच्या पुढे सुद्धा सांगतात बरं का, सज्ञान अथवा म्हणविता सज्ञान. सज्ञान जरी म्हणावं तर त्या रामचंद्र प्रभूचं स्वरूप कसं आहे बघा. सज्ञान जरी म्हणावं तर सज्ञान म्हणलं तरी ब्रह्मी ब्रह्मत्व पूर्ण अधिक नव्हे. कारण काय आहे? पूर्णात पूर्ण मुदच्यते. पूर्णातून पूर्ण वजा केल्यानंतर शिल्लक काय राहतं? पूर्णातून पूर्ण वजा केल्यानंतर पूर्णच त्या ठिकाणी शिल्लक राहतं ना. त्याला सज्ञानही म्हणता येत नाही आणि अज्ञानही म्हणता येत नाही ना. मग त्याचं स्वरूप कसं आहे? तर त्याचं स्वरूप शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. काय या स्वरूपाला काय म्हणावं? अनिर्वचनीय स्वरूप आहे. अनिर्वचनीय स्वरूप म्हणजे काय आहे? अनिर्वचनीय स्वरूप म्हणजे तो वचनामध्ये बसू शकत नाही. आहे म्हणावं तर नाही, नाही म्हणावं तर जाणवल्याशिवाय राहत नाही. मग आहे ही आहे आणि नाही ही आहे. आहे आणि नाहीच्या पलीकडचं आहे. अज्ञान आणि सज्ञानाच्या पलीकडचं ज्याचं स्वरूप आहे, ज्याला अज्ञानही म्हणता येत नाही, सज्ञानही म्हणता येत नाही, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडं ज्याचं स्वरूप असणार आहे असा तो रामचंद्र प्रभू आहे. त्या रामचंद्र प्रभूच्या अवस्थेचं वर्णन करत असताना एकनाथ महाराज पुढे बोलतात, काय म्हणतात?
एवं ज्ञानाती श्रीराम स्वये सदोदित तोही लोक संग्रहार्थ गुरुत्वे वंदित वशिष्ठाते. हो, असा असणारा तो ज्ञान आणि अज्ञान याच्या अतीत असणार आहे. ज्ञानही त्याच्या ठिकाणी नाही, अज्ञानही त्याच्या ठिकाणी नाही. ज्ञान अज्ञानाच्या तीत, ज्ञान अज्ञानाच्या पलीकडे असणारं त्या रामाचं स्वरूप आहे. आणि असा असणारा श्रीराम कसा आहे? श्रीराम स्वये सदोदित, सदोदित आहे. रामचंद्र प्रभू काल आहे, रामचंद्र प्रभू आज आहे, रामचंद्र प्रभू उद्याही राहणार आहे. तिन्ही कालामध्ये ज्याचं अस्तित्व आहे त्याला सदोदित म्हणतात बरं का. भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही काळामध्ये जो जाणवतो, तिन्ही काळामध्ये ज्याचं अस्तित्व टिकून असतं त्याला म्हणतात सदोदित. असा तो सदोदित तो रामचंद्र प्रभू आहे. मग असं असणारं त्याचं खरं मूळ स्वरूप आहे. पण त्याला ज्ञानाची काय गरज आहे? त्याला गुरु करून घेण्याची काय गरज आहे? तर त्याचा त्या ठिकाणी संबंध सांगत असताना एकनाथ महाराजांनी संबंध सांगितलेला आहे. तो ही लोकसंग्रहार्थ गुरुत्वे वंदिती वशिष्ठादे. लोकसंग्रहार्थ, लोकसंग्रहार्थ म्हणजे काय आहे? लोकांना मार्ग दाखवण्यासाठी किंवा या जन्माला आल्यानंतर गुरुशिवाय पर्याय नाही हा सिद्धांत सिद्ध करण्यासाठी आणि त्या वशिष्ठाला रामचंद्र प्रभू शरण जातात बरं का. कारण या जन्माला मनुष्य म्हणून ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस मनुष्य म्हणून जन्माला आल्याच्या नंतर त्याला गुरु केल्याशिवाय पर्याय नाही किंवा गुरुशिवाय ज्ञान त्याला त्या ठिकाणी प्राप्त होणार नाही. आणि गुरुकडून ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय त्याला त्या ठिकाणी मुक्ती किंवा मोक्ष मिळणार नाही, त्याच्या जीवाचं त्या ठिकाणी कल्याण होणार नाही, हा या ठिकाणी सिद्धांत आहे. म्हणून लोकसंग्रहार्थ, लोकांसाठी, लोकांना शिकवण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी. आणि रामचंद्र प्रभूंनी वशिष्ठ मुनींची या ठिकाणी गुरुत्व स्वीकारलं बरं का. कारण गुरुत्व त्यांचं स्वीकारलं. तसंच आहे, कारण आपण अगोदर आपल्या ठिकाणी ते बाळगावं लागतं, आपण आपल्या ठिकाणी ते अगोदर करून दाखवावं लागतं, तर समोरचे त्या ठिकाणी त्याचं आचरण करतात बरं का. नुसतंच त्या ठिकाणी बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी जर त्या ठिकाणी विचार केला तर बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी काहीच उपयोगाचं होत नसतं बरं का. रामचंद्र प्रभू या ठिकाणी हे सिद्ध करतात, मनुष्य म्हणून देह धारण केल्याच्या नंतर त्याला सद्गुरूशिवाय दुसरा उपाय नाही, पर्याय नाही, हे सिद्ध करण्यासाठी सद्गुरूंची शरणांगती रामचंद्र प्रभू पत्करतात. रामप्रभूची योग्यता एवढी असताना सुद्धा त्यांना सद्गुरूंची शरणांगती पत्करावी अशा पद्धतीचा लोकसंग्रह आहे. नाथबाबा बोलू लागलेले आहेत. देऊनी सद्गुरुशी सन्मान श्रीराम पुसता ब्रह्म जानतई ज्ञान मार्ग विचिन्न सोय आपण केला से होया. कारण काय आहे? देवोनी सद्गुरूशी सन्मान, सद्गुरूला सन्मान दिला, सद्गुरूला मान दिला, सद्गुरूचा अधिकार या ठिकाणी श्रेष्ठ दाखवला बरं का. आणि सद्गुरूचा अधिकार या ठिकाणी श्रेष्ठ दावून रामचंद्र प्रभूंनी वशिष्ठ गुरूंकडून ज्ञान प्राप्त करून घ्यावं, वशिष्ठांनी त्या ठिकाणी त्यांना ज्ञान सांगावं. पण इथं सुद्धा त्या ठिकाणी सांगत असताना सांगतात बरं का, श्रीराम न पुसता ब्रह्मज्ञान. रामचंद्र प्रभूंनी जोपर्यंत वशिष्ठ ऋषींना विचारणार नाहीत तोपर्यंत वशिष्ठ ऋषी रामचंद्र प्रभूला ज्ञान सांगणार नाहीत. रामचंद्र प्रभूंनी वशिष्ठ ऋषींना सन्मान देऊन गुरुत्वाच्या ठिकाणी त्यांची स्थापना करून अगदी प्रेमानं आणि भावयुक्त अंतःकरणानं त्या ठिकाणी ज्ञानाचा मार्ग विचारावा लागतो. आणि ज्ञानाचा मार्ग विचारल्याच्या नंतर त्या ठिकाणी तो सांगायला त्या ठिकाणी ते सिद्ध होतात बरं का. कारण ही जी काही आहे ना परंपरा आहे, ही परंपरा रामचंद्र प्रभू या ठिकाणी आपण स्वतः सद्गुरूला शरण जाऊन सिद्ध करून दाखवतात. नाथबाबा बोलू लागलेले आहेत. करावया दिलोधारा गुरु शिष्य परंपरा स्थापावया रघुवीरा कळवळा पुरा
पुढे नाथ बाबा त्या ठिकाणी वर्णन करतात बरं का. करावया दिनोद्धार, दिनाचा उद्धार करण्यासाठी रामचंद्र प्रभूंनी वशिष्ठांची शरणागती पत्करावी. गुरु शिष्य परंपरा चालवण्यासाठी या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी वशिष्ठ गुरूंची शरणागती पत्करावी. या जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी अंतःकरणामध्ये कळवळ आहे बराच. साधूच्या संतांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा कळवळा असतो. आणि तोच कळवळा या ठिकाणी एकनाथ महाराज सांगतात. रामचंद्र प्रभूंच्या योग्यतेविषयी वर्णन करत असताना एकनाथ महाराज सांगतात की बाबा हे सगळं या ठिकाणी रामचंद्र प्रभू कशासाठी करतात, तर हे सगळं रामचंद्र प्रभू लोकहितासाठी, लोकाचारासाठी करतात बरं का. या लोकाचारासाठी केलेल्या ही एक लीला आहे. कारण भगवान ज्या वेळेस अवताराला येतो त्यावेळेस अवताराला आलेला भगवान जे काही करतो त्याला लीला म्हणतात बरं का. आणि ती लीला कशासाठी करतो, तो लीला याच्यासाठी करतो की ह्या लीलेमुळे आपल्या भक्तांना त्या ठिकाणी योग्य मार्ग प्राप्त व्हावा. आणि त्यामुळं भगवान परमात्मा आणि अवताराला आल्यानंतर मानवी स्वरूपाच्या ठिकाणी ह्या लीला करतात. आणि जगाच्या कल्याणासाठी, गुरुशिष्य परंपरेसाठी या ठिकाणी सद्गुरूची शरणागती पत्करतात. ही रामचंद्र प्रभूंच्या ठिकाणी अशा पद्धतीचं त्याचं स्वरूप असताना सुद्धा सद्गुरूच्या ठिकाणी ते शरण जातात, असं एकनाथ महाराज बोलू लागलेले आहेत. गुरुत्वे वशिष्ठासी सन्मान देऊन परम प्राप्तीचे अनुसंधान देऊनी ब्रह्मज्ञान विधी तत्व पुसे. हो, कारण रामचंद्र प्रभूंनी या ठिकाणी वर्णन करत असताना काय सांगू लागलेत. आपण वशिष्ठाला सन्मान दिला, या लागी श्रीराम आपण केवळ होऊन या ज्ञान गुरुत्वे वशिष्ठासी सन्मान देवोनी ब्रह्मज्ञान विनितत्वे. कारण काय आहे बरं का, याच्यासाठी, या लागी याच्यासाठी श्रीराम स्वतः केवळ आपण अज्ञानी आहोत, आपल्या ठिकाणी कशाही पद्धतीचं त्या ठिकाणी ज्ञान नाही, असा भाव अंतःकरणामध्ये धारण करून गुरु स्वरूपानं वशिष्ठांना त्या ठिकाणी सन्मान देतात. आणि सन्मान देऊन काय पुसतात, तर ज्ञान पुसतात बरं का. आणि कसं पुसतात, तर त्याचं वर्णन करतात बरं का. अज्ञानी लोकांच्या कल्याणासाठी रामचंद्र प्रभूंनी या ठिकाणी ते प्रश्न विचारू लागले बरं का. स्वये पुसता हे रघुपती, रामचंद्र प्रभू स्वतः विचारतात बरं का. आता हे स्वतः विचारतात, स्वतः रामचंद्र प्रभू अज्ञानाचं त्या ठिकाणी आता बुंथी शब्दाचे बकळ अर्थ होतात बरं का. आवरण होतो, किंवा त्या ठिकाणी ते सोंग म्हणतात, किंवा त्या ठिकाणी आच्छादन म्हणतात, असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी अर्थ होतात. असा त्या अज्ञानाचं आवरण घेऊन, बुंथी घेऊन, सोंग घेऊन या ठिकाणी रामचंद्र प्रभू प्रश्न विचारणार आहेत म्हणले. आता तेही प्रश्न कसे विचारणार आहेत, त्याची उपपत्ती, त्याचे सुद्धा या ठिकाणी विधान काय आहे, तुम्ही लक्ष देऊन ऐका, असा या एकनाथ महाराजांच्या सांगण्याचा भाव आहे. म्हणतात ऐके मुनी सावधान जैसे माझे पूर्व प्रार्थना स्वयं करते पण मध्ये नाही. आता रामचंद्र प्रभू विचारतात बरं का, अत्यंत सुंदर आहे. काय विचारले, ऐके मुनी सावधान, हे मुनीश्वरा सावध चित्ता नावाचं काय आहे म्हणणं तुम्ही ऐकून घ्या बरं का. कारण आता सांगताना सांगतात, माझे पूर्व प्राक्तन म्हणले देवा, माझं प्राक्तन म्हणजे प्रारब्ध, पूर्वीच प्रारब्ध जसं आहे, प्राक्तन जसं आहे, त्या प्रारब्धाच्या अधीन माझा देह आहे. स्वय करते पण मज नाही, मला स्वतंत्र करतेपणा नाही ना. बरोबरच आहे ना. कारण कसं आहे माहितीये का, कर्माचे 3 प्रकार आहेत.
कर्माचे 3 प्रकार कोणते कोणते? कर्माचे 3 प्रकार आहेत. पहिला कर्माचा प्रकार आहे क्रियमान, दुसरा कर्माचा प्रकार आहे प्रारब्ध आणि तिसरा कर्माचा प्रकार आहे संचित. संचित, क्रियमान आणि प्रारब्ध. मग या 3 कर्माच्या प्रकारापैकी कशा कशा पद्धतीने हे कर्म तयार होतं, मनुष्याच्या ठिकाणी हे 3 प्रकारचं कर्म कशा कशा पद्धतीनं लागू होतं? तर हे 3 प्रकारचं कर्म कशा कशा पद्धतीनं लागू होतं पहा. प्रारब्धापासून क्रियमान निर्माण होतं, क्रियमानाचं संचित तयार होतं आणि पुन्हा संचितातून प्रारब्ध निर्माण होतं. ही कर्माची साखळी आहे बरं का. अगोदर काय आहे? अगोदर प्रारब्ध आहे. प्रारब्ध म्हणजे हे जे काही आपलं देह जे निर्माण झालं ना, हा देह प्रारब्ध आहे, प्रारब्धाने प्राप्त झालेला देह आहे. प्रारब्ध कर्माचं फळ म्हणजे हा देह आहे बरं का. आणि प्रारब्ध कर्माचं फळ देह आहे आणि त्या प्रारब्ध कर्माच्या फळातून देह प्राप्त झाला आणि त्याच्यापासून निर्माण होणारं कर्म जे आहे त्याला पुन्हा क्रियमान कर्म म्हणतात बरं का. आणि ते क्रियमान कर्म ज्या वेळेस शिलकेमध्ये पडतं, पुढे जाऊन ते त्या ठिकाणी थांबतं, ते संचितामध्ये बदलतं, संचितामध्ये ते शिल्लक राहतं आणि शिल्लक राहिलेल्या संचितापासून पुन्हा प्रारब्ध निर्माण होत असतं. ही साखळी कर्माची साखळी आहे बरं का. ही कर्माची साखळी सांगत असताना आपल्या महाराजांनी सांगितलंय, उपजे ते नासे, नासिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे ही अशी कर्माची साखळी आहे. या कर्माच्या साखळीमध्ये काय आहे? कर्माच्या साखळीमध्ये असं आहे, ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस प्रारब्ध कर्म घेऊन मनुष्य जन्माला येतो. मग मनुष्य जन्म प्रारब्ध कर्म घेऊन जन्माला आल्याच्या नंतर सगळा जन्म, सगळं जीवन त्या मनुष्याचं प्रारब्धाच्या अधीनच असतं बरं का. आता त्या प्रारब्धाच्या अधीन असतं. सगळंच काही प्रारब्धाच्या अधीन असतं का? सगळंच काही प्रारब्धाच्या अधीन असू शकत नाही बरं का. कारण काय? सगळंच प्रारब्धाच्या अधीन असतं तर क्रियमानाला त्या ठिकाणी तयार होण्यासाठी, क्रियमान करण्यासाठी मनुष्याला त्या ठिकाणी करताच आलं नसतं. फक्त प्रारब्धाच्या ठिकाणी काय काय प्रारब्धाच्या अधीन आहे? एक महाराज सांगतात, धन मान, धन हे प्रारब्धाच्या अधीन आहे, मान हे प्रारब्धाच्या अधीन आहे बरं का. धन मान हे प्रारब्धाच्या अधीन आहे. बाकी प्रारब्धापासून निर्माण होणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या क्रियमानाच्या, त्या क्रियमानाच्या गोष्टी या ठिकाणी आहेत. मग असं असताना हे महाराज या ठिकाणी वर्णन करतात काय? मज नाही स्वये करते पण, मला स्वतःचं कर्तृत्व पण स्वतःचं कर्तृत्व नाही म्हणतात, कारण सगळं माझ्या प्रारब्धाच्या अधीन आहे. माणूस म्हणतात ना, हो काय कर्माची गती आहे, काही जरी झालं तर माणूस कर्मावरच येतं ना, काही जरी झालं तर माणूस कर्मावरच येते ना. काय झालं? अरे 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 काय झालं, काय करावं, त्याचं प्रारब्ध फार वाईट आहे, त्याचं प्रारब्ध फार वाईट आहे म्हणून त्याच्या जीवनामध्ये असं असं घडलं. बाबा काय झालं? शेवटी येऊन माणूस कुठं टेकतो? शेवटी येऊन माणूस प्रारब्धावर टेकतो. मग तेच विचारलेलं आहे. मग सगळं जर प्रारब्धाच्या अधीन असलं, मग स्वतःला या ठिकाणी कर्तेपणाचा काहीच जर स्वातंत्र्य जर नसलं, तर असं असणार माझं आहे. मग त्या अनुषंगाने आता पुढे त्या ठिकाणी प्रश्न विचारत असताना पुढचा त्या ठिकाणी त्या प्रश्नाचा भाग काय बोलतात पुढे ऐका. आता प्रारब्धाकडे मी तव केवळ बापुडे, म्या काय करावे पुढे, हे धड पुढे लक्षणा. मी माझ्या प्रारब्धाकडे पाहिल्याच्या नंतर काय आहे? मी तव केवळ बापुडे. बापुडे म्हणजे प्रारब्धाच्या अधीन असणार आहे. म्हणजे मनुष्य प्रारब्धाच्या अधीन, मनुष्य प्रारब्धाच्या अधीन आहे बरं का. कारण काय आहे त्याला सांगताना सांगत आहे, आपण सांगतो महाराज, कारण आपल्याला जे काही फळ मिळतं ना, ते सगळं फळ त्या कर्माचंच फळ मिळतं बरं का. कारण काय आहे, केले कर्म भोगाले, उपजले मेले ऐसे किती. जे आपण केलेलं कर्म आहे ना, मागच्या जन्माचं केलेलं कर्म जे आहे प्रारब्ध म्हणून या ठिकाणी आपण भोगायला आलोत ना, ते कर्मच या ठिकाणी भोगावं लागतं. गीतेमध्ये सुद्धा सांगत असताना तेच सांगितलेलं आहे, जैसे कर्म करेगा इंसान वैसे फल देगा भगवान.
हे जे काही कर्म करत आलेलो आहेत ना आपण, ते कर्म करत आलेलो कर्म जे आहे तेच कर्म म्हणजे प्रारब्ध कर्म आहे ना. आणि त्या प्रारब्ध कर्माचं काय आहे, मग त्या प्रारब्ध कर्म मी बापुड आहे. बापुड म्हणजे काय काय कर्म मी मागच्या जन्मामध्ये करत आलो, काय काय मी करत आलो, त्या कर्माच्या पुढे मी बापुड आहे. आता त्या ठिकाणी माझी काहीच गती चालत नाही बरं का. म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा सांगताना सांगितलेलं आहे, कर्मना गहनो गती. कर्माची गती ही गहन असते. ती कर्माची गती कोणाला जाणता येत नाही, कर्माची गती कोणाला बदलता येत नाही, अशी असणारी ती कर्माची गती असते. मग मी बापुड आहे, मग मी त्या कर्माच्या गतीला कसा बदलू शकेल? अजिबात त्या कर्माच्या गतीला मी बदलू शकणार नाही. जसं आहे तसं ते मला भोगावं लागल. कारण ते सुख आणि दुःख हे त्याचंच फळ आहे बरं का. सुख ही त्याचंच फळ आहे, दुःख ही त्याचंच फळ आहे. काय सुखदुःख भोगा यावे देहा एका म्हणून त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे बरं का. मग असं असताना मग मी काय करावं? माझी ही काही आहे ना धडपड. आता ही धडपड मी काय धडपड करावी या कर्मामध्ये अडकलेल्या जीवानं, अशा पद्धतीचं या ठिकाणी विचारू लागलेले आहेत. याचा सरळ सरळ अर्थ आहे की मनुष्य जन्माला आलेल्या मनुष्याला कर्मात अडकलेला आहे आणि कर्मात अडकलेल्या मनुष्याला मोक्षाचा मार्ग कशा पद्धतीनं प्राप्त व्हावा हे या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न रामचंद्र प्रभू करू लागलेले आहेत. देह असता प्रारब्धाधीन जेणे होय ब्रह्मज्ञान, ऐशी कृपा करावी परिपूर्ण ज्ञान विज्ञान परिपाके. हे देह प्रारब्धाधीन आहे ना, देह प्रारब्धाधीन आहे. मग देह असता प्रारब्धाधीन, प्रारब्धाच्या अधीन असणारा देह आहे ना. मग प्रारब्धाच्या अधीन असणारा देह प्रारब्धानुसारच कर्म करणार आहे ना. या प्रारब्धानुसार कर्म करणाऱ्या या देहाला काय व्हावं? जेणे होय ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्राप्त होईल असं तुम्ही आमच्यावर कृपा करावी आणि ज्ञान सांगावं महाराज. ज्ञान विज्ञान परिपाके. ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून या प्रारब्ध कर्म मध्ये अडकलेल्या जीवाला, प्रारब्ध कर्मामध्ये अडकलेल्या या देहाला कशा पद्धतीचा त्या ठिकाणी बोध व्हावा, कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याला ज्ञान प्राप्त व्हावं. ज्ञान आणि विज्ञान दोन्हीही बरं का परिपाके. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगा. कारण हे जर आमच्या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालं तर नक्की आमच्या जीवाचा त्या ठिकाणी उद्धार होणार आहे. रामचंद्र प्रभूंनी या ठिकाणी आपल्या देहांना कर्मामध्ये बांधून त्या कर्मामधून मुक्त होण्याचा मार्ग विचारलेला आहे बरं का. आणि तोच खरा आहे. कारण देह कर्मामध्ये बांधलेला आहे. मुक्त कशामधून व्हायचं आहे? कर्मामधूनच मुक्त व्हायचं आहे. कर्मामधून मुक्त, निशेष मुक्त झाल्याशिवाय कर्म शिल्लक न राहिलं तर पुन्हा, कर्म जर शिल्लक राहिलं तर पुन्हा ते भोगण्यासाठी यावं लागतं ना. निशेष काय संपावं लागतं, निशेष त्या ठिकाणी ते कर्म संपावं लागतं. मग ते प्रारब्ध भोगत असताना कशा पद्धतीनं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त होईल असा मार्ग विचारू लागलेले आहेत. मनुष्य द्याही ब्रह्म प्राप्ती, तो द्या भाव नसा वाचिकी, विदेहत्वे परमार्थ गती, विवेक सद्युक्ती निज पुरुषार्थ. हा असा असणारा जो काही आहे ना प्रश्न विचारलेला आहे. आता त्या प्रश्नाला वशिष्ठ मुनी उत्तर देऊ लागलेले आहेत बरं का. वशिष्ठ मुनी या ठिकाणी रामचंद्र प्रभूला सांगतात, हे रामा, म्हणले तुमचं हे सगळं म्हणणं बरोबर आहे. कारण जर ब्रह्मप्राप्ती करून घ्यायची असेल तर ब्रह्मप्राप्ती फक्त आणि फक्त मनुष्य देहाला आल्यानंतरच प्राप्त होते, लक्षात ठेवा. कारण मनुष्य देहांच्या ठिकाणीच तेवढा अधिकार प्राप्त झालेला आहे. कारण याला सांगत असताना सांगितलंय, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलासे. हे मनुष्य देहाचा अधिकार आहे.
कारण या मनुष्य देहानच त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होऊ शकतं. ज्ञान प्राप्तीचं साधन काय असेल तर ज्ञान प्राप्तीचं साधन, ब्रह्मप्राप्तीचं साधन हे मानव देह ब्रह्मप्राप्तीचं साधन आहे बरं का. त्याला ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, येण्याची शरीरा शरीरा येणे सले किंबहुना येर झारे चिरापडे. या शरीराचं हे महत्व आहे. या शरीराचं या ठिकाणी अशा पद्धतीचं हे साधन हे म्हणून हे शरीर आहे. आणि हे साधन असणारं हे शरीर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ना, इथं अडकलाय काय, इथं अडकलाय एका भावामध्ये अडकलाय बरं का. प्राप्त झालेलं हे शरीर कशासाठी प्राप्त झालेलं आहे, या कशासाठी प्राप्त झालेलं आहे याचाच याला विसर पडलाय बरं का. कारण काय, देवे देह दिला भजना गोमटा, भजनासाठी देह प्राप्त झालेला आहे. देव प्राप्त करून घेण्यासाठी देह प्राप्त झालेला आहे, हे मूळ आहे बरं का. पण हे मूळ असताना तिथं होतं काय, तो देह भाव नसावा चित्ती. झाले काय, देह मिळालाय, कशासाठी मिळालाय, या परमार्थासाठी मिळालेला आहे. हा देह मिळालाय भजनासाठी मिळालाय, हा देह मिळालाय मानवी जीवनाच्या कल्याणासाठी हा देह मिळालेला आहे. मिळालेला देह याच्यासाठी आहे असं असताना सुद्धा इथं होतं काय, इथं होतं मी देह माझा देह अशा पद्धतीचा भाव निर्माण होतो. आणि आपलं जे काही मूळ प्रयोजन आहे त्या मूळ प्रयोजनापासून जीव लांब जातो. मग माझा देह म्हणतो, मग देह माझा झालं की दुःख, कुणाला दुःख आहे, मला दुःख, कुणाला सुख झालं, मला सुख झालं, मी देह अशा पद्धतीचा त्या ठिकाणी तो भाव निर्माण करतो बरं का. याचं प्रमाण जर सांगायचं झालं तर याचं प्रमाण आहे देहभाव. देहभाव काय, तो देहभाव कसा देहभाव धारण करतो, तर त्या देहचा भाव धारण करतो याच्यासाठी अनेक ग्रंथामध्ये अनेक प्रकारचे दृष्टांत दिलेले आहेत बरं का. वेदांत शास्त्रामध्ये एक दृष्टांत याचा दिलेला आहे बरं का. कसा देहभाव तो धारण करतो पहा. घागर आहे, त्याला घट म्हणतात बरं का. आणि घटामध्ये असणार जे आकाश आहे ना, घटामध्ये असणारं आकाश म्हणजे घटामध्ये असणारी जी पोकळी आहे ना, ती घटामध्ये असणारी जी पोकळी, ती पोकळी काय म्हणते माहितीये का, घटामध्ये असणारी पोकळी मी घट आहे अशा पद्धतीचा त्या पोकळीचा त्या ठिकाणी भाव होतो. त्याला म्हणायचं घटाकाश. आकाश घटामध्ये व्याप्त होतं आणि व्याप्त झालेलं जे आकाश आहे मी घट म्हणायला लागतं. आणि ज्यावेळेस मी घट त्यावेळेस म्हणायला लागतं त्यावेळेस त्या घटामध्ये ते आकाश अडकत. प्रत्यक्ष ते घटामध्ये असणार आकाश आणि घटाच्या बाहेर असणार आकाश वेगवेगळं आहे का, घटाच्या बाहेर असणारं आकाश ही वेगवेगळं नाही आणि घटाच्या आत असणारं सुद्धा आकाश वेगळं नाही. असं असणारं घटाच्या आत असणारं आकाश तेच आहे आणि घटाच्या बाहेर असणारं आकाशही तेच आहे. पण घटामध्ये असणारा आकाश मी आकाश अशा पद्धतीचं त्या ठिकाणी आणि तो विचार या ठिकाणी करतो. म्हणून एकनाथ महाराज या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. नरदेहायचे गोमटे शोधिता त्रैलोकीन भेटे आणि देहायचे ओखते अत्यंत खोटे आन नाही. हो, कारण काय आहे, असा असणारा त्या देह आहे बरं का. मग तो देह अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्या देहाचा भाव सांगितलेला आहे. जोपर्यंत तो देहभाव नष्ट होणार नाही, जोपर्यंत मी घट आहे अशा पद्धतीनं सोडणार नाही, तोपर्यंत देहभाव चित्तातून जाणार नाही, तोपर्यंत परमार्थ गती प्राप्त होणार नाही. कारण हा पुरुषार्थ प्राप्त जर करून घ्यायचा असेल तर हा विवेक माणसाच्या ठिकाणी जागा झाला पाहिजे. कोणता विवेक जागा झाला पाहिजे, तो विवेक झाला पाहिजे मी देह अशा पद्धतीचा जो भाव आहे ना, मी देह अशा पद्धतीचा भाव त्या ठिकाणी नष्ट झाला पाहिजे. एकनाथ महाराज त्या ठिकाणी पुढे सांगतात, नरदेहा 80 गोमटे. नरदेहासारखं या ठिकाणी सुंदर काहीच नाही बरं का. नरदेहासारखं या ठिकाणी सुंदर
काहीच नाही. कारण या नरदेहामध्ये भक्ती या नरदेहामध्येच करता येते. या नरदेहामध्ये देवाची सेवा करता येते. या नरदेहामध्येच पंढरपूरची वारी करता येते. या नरदेहामध्येच आनंदाची प्राप्ती करून घेता येते. आणि नरदेह नाही जर असेल तर आनंदाची प्राप्ती करून घेता येत नाही. म्हणून तर सांगताना सांगितले ना, या नरदेहाचं महत्व सांगताना, काल्याच्या असे देवजळी झाले मासे, मासे झाले देवजळी, पण त्यांना या नरदेहाचा काला प्राप्त झाला नाही. अशा पद्धतीने या नरदेहाचा अधिकार आहे बरं का. नरदेह ऐसे गोमटे शोधिता त्रैलोकी न भेटे. या तिन्ही जगाच्या ठिकाणी तुम्ही जरी हुडकत गेलात तर या मनुष्य देहासारखा देह तुम्हाला प्राप्त होणार नाही. आणि खरंच आहे, देवानी या मनुष्य देहाला निर्माण करत असताना अगदी विचार करून निर्माण केलेला बरं का. आहार भय मैथून निद्रा चारी खाली समान, चारी खालीला त्या ठिकाणी समान आहेत. पण या मनुष्याच्या ठिकाणी एक गोष्ट जी देवानं दिलेली आहे ना, ती म्हणजे परी मनुष्य देहीचे ज्ञान ओकटे अत्यंत खोटे आन नाही. पुन्हा ते दुसरी बाजू सांगितली बरं का. त्याच्यासारखं अपवित्र देहाविषयी काहीच नाही. बघा, देह अपवित्र आहे. कसा अपवित्र आहे, कसा वाईट आहे, तर त्याचं कारण आहे बरं का. माणूस जन्मल्यावर काय म्हणतो, हो माणूस तो आपल्या घरी एखादं लेकरू जन्मलं, लेकरू जन्मल्यानंतर आपण काय म्हणतो, अरे अरे आमच्या घरी लेकरू जन्मलंय आणि आम्हाला विटाळ पडलाय म्हणतो. पडतो का नाही? कशाचा विटाळ पडतो? लेकरू जन्मलेला विटाळ आहे म्हणजे आम्हाला वृद्धी आली म्हणतात बरं का. वृद्धी आली, कशासाठी आली? जन्माला आला, विटाळामध्ये जन्माला आला. बर, एखाद्याच्या घरी जर एखादा कोणी वारला किंवा कोणी जर मृत झाला तर लोक काय म्हणतात, आमच्या घरी माणूस वारलाय म्हणजे आमच्या घरी काय पडलाय? विटाळ पडलाय. जन्मल्यावरही विटाळातच जन्मायचं आहे आणि मेल्यावरही विटाळातच जायचं आहे. बघा, मग विटाळातच जन्मायचं आणि विटाळातच यायचं आहे. मग विटाळात जन्मायचा, विटाळात यायचा. मग विटाळातच जन्मलेला आणि विटाळातच जाणारा हा माणसाचा देह आहे. मग हा चांगला म्हणावं का? हा चांगला मनुष्याचा देह म्हणता येत नाही. कारण या देहासारखं ओखट अत्यंत खोटं काही नाही म्हणता. कारण या देहाच्या ठिकाणी काय आहे, या देहाच्या ठिकाणी देहाचा उपयोग जसा करून घ्याल तसा या देहाचा उपयोग होतो बरं का. मदालसा सुद्धा सांगताना काय सांगते, मदालसा आपल्या मुलाला उपदेश करताना त्या उपदेशामध्ये म्हणते बरं का, आपला हा जो देह आहे ना, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. अरे बाबा, सांगताना ती सुद्धा आपल्या मुलाला सांगते, हा देह कसा आहे? नाश पावणारा देह आहे. हा देह कसा आहे? मलमूत्राचा बांधा आहे, क्रमी कीटकाचा सांधा असणारा हा देह आहे. अशा पद्धतीने या देहाचं बोखटेपण सुद्धा सांगितलेलं आहे बरं का. या देहाचं खोटेपण सुद्धा सांगितलेलं आहे. कारण हा देह कसा आहे? हा देह टिकणारा देह नाही, हा देह शाश्वत देह नाही. हा देह कसा आहे? हा देह नाश पावणारा देह आहे. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य कारण हा खोटा आहे ना, खोटा आहे म्हणजे नाश पावणार आहे, नष्ट होणार आहे, टिकणारा नाही. अशा पद्धतीचा हा देह आहे. त्या देहाचं साधन सांगत असताना दोन्ही बाजूला त्या ठिकाणी साधन सांगितलेलं आहे बरं का. मग ओळखायचंय काय? ओळखायचंय देहाचं नाशत्व ओळखायचं आहे, देहाचं अनित्यत्व ओळखायचं आहे. देहाचं अनित्यत्व ओळखून आपण ज्याचं अधिष्ठान आहे, जे आपलं आत्मस्वरूप आहे, जे आपलं तत्वस्वरूप आहे, ते तत्वस्वरूप आपण त्या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे. पण हे जाणण्याचा प्रयत्न करण्यासाठी साधन काय आहे? तर ते साधन म्हणजे मनुष्य देह हे त्याचं त्या ठिकाणी साधन आहे बरं का. मग असं असणारं हे मनुष्य देह आहे. चांगलं म्हणावं तर चांगलंही म्हणता येत नाही, वाईट म्हणावं तर या मनुष्य देहाशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. मग आता या मनुष्य देहाचा भोग घ्यावा, आता काय करावं पुढच्या ओळीमध्ये त्याचं वर्णन सांगतात, नाही का. ओखटे अधर्माता ओखटे म्हणून त्या गावे मोक्ष सुख